नमस्कार मंडळी, मी प्रियंका। आज ना मी माझ्या माहेरच्या छान छान गोष्टी तुमच्याशी शेअर करणार आहे। आता पुढे व्हिडिओमध्ये तुम्ही ते बघालच। प्रत्येकाचं माहेर हे हक्काचं असतंच, पण माझं माहेर थोडं जास्त खास आहे, कारण इथे फक्त माझी माणसं नाहीत तर साक्षात देवी आई आणि दत्तगुरू वास करतात। हे जे सुंदर मंदिर तुम्ही बघताय ना, हे माझ्या पप्पांनी मोठ्या श्रद्धेने आणि कष्टाने बांधलंय। ही त्यांची पुण्याई आहे जी आज आम्हा सगळ्यांना सावली देते। माझ्या पप्पांनी फक्त विटांचं मंदिर नाही बांधलं, तर श्रद्धेचा एक भक्कम आधार उभा केलाय। आमच्याकडे दर पौर्णिमेला ना एक वेगळंच चैतन्य असतं। गावकरी आणि भक्त लांबून लांबून मोठ्या श्रद्धेने दर्शनाला येतात। पौर्णिमेच्या दिवशी देवीची साडी बदलली जाते आणि खरं सांगू, नवीन साडी देवीचं रूप इतकं छान दिसतं की डोळ्याचं पारणच फिटतं। देवीचे डोळे, तिचा हसतमुख चेहरा बघितलं की मन प्रसन्न होऊन जातं। नवरात्रीमध्ये 9 दिवस इथे पारायण देखील चालतं बरं का। आईची आणि माझी लवकर सगळी कामं उरकली म्हणून म्हटलं चला दर्शन करून येऊया, आणि लक्षात आलं की हे सर्व तुमच्याशी शेअर केलं तर, म्हणून मोबाईल काढला आणि शूट करायला सुरुवात केली। ही देवीची मूर्ती सोलापूरवरून आणली आहे आणि मूर्ती इतकी सुंदर आहे की साक्षात देवी आई आपल्यासमोर उभी आहे असं वाटतं। इथे नुसतं दर्शनच नाही तर अन्नदानही होतं। लोकांच्या चेहऱ्यावरचं ते तृप्तीचं समाधान पाहून वाटतं की पप्पांनी लावलेल्या या छोट्याशा रोपट्याचा आज एक मोठा वटवृक्ष झालाय। मी जेव्हा माहेरी गेले तेव्हा नुकतीच पौर्णिमा होऊन गेलेली, त्याच्यामुळे मला काही शूट घेता आलं नाही, पण जेव्हा मी पौर्णिमेला इथे असेल तेव्हा मी नक्की शूट घेऊन तुमच्याशी ते सर्व शेअर करेन। आणि हे दत्ताचं मंदिर आहे बरं का, आणि हे चूल मांडली आहे। मी म्हटलं ना अन्नदान होतं, ते मग इथेच केलं जातं। दर पौर्णिमेला छान असं गरमागरम भात, वरण, भाजी, चपाती असं सर्व काही असतं, आणि गोडाधोडाचं पण असतं बरं का। आणि हे देवीच्या मंदिरासमोर उंबराचं झाड आहे। उंबराच्या झाडाला 5 प्रदक्षिणा घालून घेतल्या आणि नमस्कार केला। हे फक्त मंदिर नाही तर पप्पांची श्रद्धा आणि आमचं घर पण आहे। एखाद्या माणसाची भक्ती किती मोठी असू शकते याचं हे जिवंत उदाहरण आहे। माणूस जेव्हा श्रद्धेने एखादी गोष्ट करतो तेव्हा तिथे साक्षात ईश्वराचा वास असतो। पप्पांनी मनोभावे बांधलेले दत्त मंदिर केवळ एक वास्तू नाही तर आमच्या घराचं वैभव आहे। येथे दर पौर्णिमेला हवन केलं जातं, आणि ही आहे दत्तगुरूंची मूर्ती। चेहऱ्यावरचं ते विलक्षण तेज आणि स्थिर बसलेली ही मुद्रा जणू सांगते, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। तर असा हा माझा माहेरचा ठेवा आहे। मलाही खूप अभिमान वाटतोय की आज मी तुम्हाला हे सगळं दाखवू शकले। तुम्हाला ही मंदिरे आणि आमचा हा छोटासा गावचा प्रवास कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा बरं का। आणि पप्पाच्या या कार्यासाठी एक लाईक तर नक्कीच बनतो, आणि हा व्हिडिओ खूप जणांना शेअर करा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका बरं का। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि भेटूया अशा नवीन एका व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।